मराठा मोर्चे हे उत्स्फूर्त नव्हते असं विधान खुद्द मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं। त्यामुळे मराठा मोर्चांमागे कोणाचा हात होता याचा शोध घेणं सुरू असल्याचंही खेडेकर म्हणाले। खेडेकरांनी पुढची 2 वर्ष मराठा संघटनेच्या बांधणीचा कार्यक्रम हाती घेतलाय। या निमित्त उस्मानाबादमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला। शिवाय ते होत नाही, त्यामुळे त्याचा मूळ मायबाप जर नसतील तर मूल अनाथ असतं। त्यामुळे अनाथ मोर्चा तेवढंच फार तर त्याला म्हणतो। मराठा मोर्चे हे भावनेच्या आधारावर निघाले होते असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपेंनी मात्र पुरुषोत्तम खेडेकरांच्या आरोपांचं खंडन केलं। खेडेकरांनी आपल्या मुलाखतीत मराठा मोर्चांच्या नेतृत्वावर बोट ठेवलं। भावना मांडणं, आपले मत मांडणं हे काही लोकशाहीमध्ये चुकीचं आहे असं नाही आहे। त्यात कुठंही उद्रेक, कोणाला शिवीगाळ करणं, कोणाबद्दल वाईट बोलणं, कुठल्या जातीपातीबद्दल वाईट बोलणं असा कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही। अत्यंत आदर्श आणि शिस्तबद्ध मोर्चे काढलेले आहेत। माझाला दिलेल्या मुलाखतीत पुरुषोत्तम खेडेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची देखील चांगलीच स्तुती केली। मुख्यमंत्री कधीही जातपात बघून काम करत नाहीत, त्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर ब्राह्मण म्हणून टीका करणं चुकीचं असल्याचं खेडेकर यांनी म्हटलंय। फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक प्रभाव साहेबांवर आहे। त्यामुळे साहेबांना काही बाबी ह्या अजूनही त्या ब्राह्मणेतर ब्राह्मण या अंगाने दिसत असतात। पुरुषोत्तम खेडेकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवारांच्या समर्थनासाठी पुढे आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कधीच कोणाला जातीपातीवरून टीका केली नसल्याचं माजी मंत्री जयंत पाटील यांनी माझाशी बोलताना सांगितलं। कोणाला पंत, कोणाला राव नाव घेऊन बोलल्यानं काही जातीय टीका होत नसल्याचंही ते म्हणाले। कधी कोणाला पंत लावलं, कधी राव लावलं तर त्याचा जातीशी आणि समाजाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही। आणि शरद पवार साहेबांनी कधीच कोणाच्या जातीचा उल्लेख आजपर्यंत कधी केला आहे असं मला वाटत नाही। तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलाय। लातूरमधील खरेदी केंद्रावर जवळपास 75,000 क्विंटल तूर खरेदी विना पडू नये इथं मनसेनं बैलांना तूर खायला घालून आंदोलन केलं। तूर खरेदी सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेनं दिला। इकडे परभणीमध्ये तूर खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी शेतकऱ्यांसोबत माकपनंही आंदोलन केलं। यावेळी परभणी वसमत महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, तर वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तूर जाळून रास्ता रोको केला। जवळपास 40 लाख क्विंटल खरेदी तूर झालेली आहे। आणखीनही 10 लाख क्विंटल तूर खरेदी केंद्र असण्याची शक्यता आहे। आणि म्हणून या तूर खरेदी केंद्राची केंद्राने जरी नाकारलं असेल तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून जवळपास 1000 कोटी रुपयाची तरतूद करण्याचे आदेश दिलेले आहेत। एकीकडे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या तुरी संदर्भात ठोस निर्णय घेताना दिसत नाहीये। दुसरीकडे उस्मानाबादच्या वाशी बाजार समितीत 7 शेतकऱ्यांची तब्बल 44 पोती तूर चोरीला गेली आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दरम्यान उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल तुरीचं राखण करत हजारो शेतकऱ्यांनी बाजार समितीत तळ ठोकलाय। 22 तारखेपर्यंत बाजार समितीत आलेली तूर राज्य सरकार मार्फत खरेदी करण्याचा निर्णय बाजार समित्यात पोहोचला नाहीये। त्यामुळे आज राज्यातल्या 316 पैकी एकही बाजार समितीत प्रत्यक्ष वजनाला सुरुवात झालेली नाही। तूर खरेदी खोळंबल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली। शेतकऱ्यांच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये खरेदी न झालेल्या तुरीची आकडेवारी सादर करण्यात आली। ही तूर खरेदी करण्यासाठी सरकारला आदेश देण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या याचिकेची पुढची सुनावणी 2 मेला ठेवण्यात आली आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू झालेली संघर्ष यात्रा ही सांगलीमध्ये दाखल झाली। कवठे महांकाळ, तासगाव आणि कासेगाव या ठिकाणी विरोधकांच्या सभाही झाल्या। त्यापूर्वी कवठे महांकाळ इथं बैलगाडीतून रॅली काढत विरोधकांनी सरकारचा निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारबरोबरच सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेनेवर सुद्धा सडकून टीका केली।
ग्रेप्स कॅपिटल अर्थात द्राक्षांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या नाशकात द्राक्षांचे भाव मातीमोल झालेत. अवघ्या 8 रुपये किलोनं द्राक्ष विकली जात असल्यानं द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडलेत. व्यापाऱ्यांनीही द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यानं हजारो एकर बागांमध्ये द्राक्षांचे घड विक्रीविना पडू नयेत. नाशिकसह दिंडोरी, निफाड, पिंपळगाव या भागातही अशी स्थिती आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 2 द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. नियोजित मुंबई-नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. ठाण्याजवळच्या शहापूरमध्ये या महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही उपस्थिती लावली. ही केवळ आंदोलनाची सुरुवात आहे. या पुढचं पाऊल मुंबईकरांचं पाणी अडवून उचललं जाईल असाही इशारा यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्री बंगल्यावर झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकऱ्यांनी छेडलेलं आंदोलन यावर ठाकरे आणि शेट्टींनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळते. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेनं साथ द्यावी अशी मागणी राजू शेट्टींनी केल्याचं समजतं आहे. नांदेडकरांना आजपासून अल्पदरात विमानसेवा उपलब्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या उडान योजनेतील नांदेड ते हैदराबाद ही विमानसेवा सुरू होते. टूजेट कंपनीकडून ही सेवा चालवण्यात येणार आहे. हा प्रवास किमान 2,500 रुपयात करता येईल अशी माहिती मिळते. मात्र अद्याप अधिकृतपणे या दराचे तपशील जाहीर झालेले नाहीत. आजपासून नांदेडहून हैदराबाद विमानसेवा सुरू होत असली तरी नांदेड ते मुंबई विमानसेवा ही कधी सुरू होईल याची तारीख कदाचित लांबणीवर पडलेली दिसते. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर सोलापुरातल्या आष्टीत सुरू असलेल्या आंदोलकांना प्रशासनानं लेखी आश्वासन दिलं. आष्टी उपसा सिंचन योजनेतून कालव्यात पाणी सोडलं जावं यासाठी गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण छेडलं होतं. माझानं शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवला. अखेर प्रशासकीय यंत्रणेनं आंदोलनस्थळी जाऊन लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत एबीपी माझाचेही आभार मानले. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता नव्या वादात सापडलेत. मेहतांनी मुंबई पालिकेला कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय. मुंबई पालिकेचे अभियंता अशोक कुमार श्यामजी यांनी त्यांच्या अहवालात मेहतांचा उल्लेख केलाय. मुंबईतील पाईपलाईन लगतच्या वाढत्या झोपड्यांविरोधात कारवाईसाठी पालिकेनं मोहीम सुरू केली आहे. याच दरम्यान प्रकाश मेहतांनी पालिका कर्मचाऱ्याला कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकल्याचं कळतंय. याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. पिंपरीमध्ये सुरू असलेल्या भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. काल बैठकीच्या पहिल्या दिवशी भाजपमधील डागाळलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचं नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा समर्थन केलं. वाल्याचा वाल्मिकी होतो, त्यामुळे माध्यमांनी यावर टीका करू नये असंही गडकरी म्हणाले. दरम्यान पिंपरी चिंचवडकरांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी काही काळ आंदोलनही केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामतांनी पक्षातल्या सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान गुरुदास कामत आणि मुंबईचे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातले खटके चांगलेच गाजले होते. मुंबई महापालिकेसाठी संजय निरुपमांनी आपल्या मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट दिल्यानंतर कामतांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात कामतांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर सोनिया गांधी आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान नरेंद्र मोदींनी विरोधकांची चर्चा केली तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल असं वक्तव्य शरद पवारांनी सोलापुरात बोलताना केलं होतं. तर तिसऱ्या आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे केलं आहे. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करून सुटका करावी यासाठी त्यांच्या आईनं धाव घेतली.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई अवंती जाधव यांनी केलेली याचिका भारतानं पाकिस्तानकडे सोपवली। कुलभूषण यांना भेटण्याचीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे। आता पाकिस्तान या याचिकेवर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन कुलभूषण जाधवांना भेटू देण्याची विनंती केली आहे। अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार दाखल केली आहे। शहरातील केशव कॉलनीमध्ये आनंद लिकर्स दारू दुकानाविरोधात स्थानिकांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। नागरिकांना समर्थन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या संगीता पवार यांनी मोहिमेत सहभाग घेतला। आंदोलनकर्त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे। याबाबत फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिक्षण शुल्क कायद्यानुसार शाळांना 15% वर फीमध्ये वाढ करता येणार नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं। त्यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा कल कुठे आहे आणि त्यांनी भविष्यात काय करावं हे जाणून घेण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून महाकरियर मित्र ॲप लॉन्च करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं। आपली मुलं स्मार्टफोनचा गैरवापर तर करत नाहीत ना याची काळजी अनेक पालकांना असते, मात्र अशा प्रकारची काळजी कमी करण्याचं एक ॲप तयार करण्यात आलं आहे। जर पाल्यांना आपल्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो काढला किंवा त्याच्या स्मार्टफोनवर एखादा न्यूड फोटो कुठल्याही माध्यमातून आला तर त्याचा अलर्ट पालकांना मिळणार आहे। अशा प्रकारचं गॅलरी गार्डियन नावाचं सेल्फी किंवा फोटो डिटेक्टिंग ॲप विकसित करण्यात आले। एका विशिष्ट पद्धतीनुसार हे ॲप फोटो न्यूड आहे की नाही हे ठरवेल, मात्र हे ॲप पालक आणि मुलगा या दोन्हींच्या मोबाईलवर असणं गरजेचं आहे। बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरनं तब्बल 9 कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारून अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। स्पॉट बॉय या संकेतस्थळानं याबाबतचं वृत्त दिलं। काही दिवसांपूर्वी अभय देओलनं शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते आणि या पोस्टमध्ये गोरं होण्याची जाहिरात कशाला हवी असा प्रश्न विचारत वर्णभेदाचा विरोध केला होता। बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय। या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे। स्वतः श्रद्धा कपूरनं याबाबत इंस्टाग्रामवर माहिती दिली। प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत। त्याआधी तारे जमी पर या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलंय। श्रद्धा कपूर माझी भूमिका साकारणार असल्याचं कळाल्यावर सायना नेहवालनंही आनंद व्यक्त केला।